टाइम इज 10 AM. तर या ठिकाणी आपण बिटकॉइन ट्रेड करतोय. बिटकॉइन ट्रेड करताना आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात नेहमी, कारण बिटकॉइन हा ना खूप व्होलेटाईल इंडेक्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा सपोर्ट, रेसिस्टन्स आणि ट्रेंडिंग चॅनल आहे ना हा लक्षात ठेवला पाहिजे. तर ट्रेडिंग चॅनल म्हणजे काय माहिती आहे का, ज्या वेळेस लेवलमध्ये अशी ट्रेड होत राहील ना तर त्याला काय बोलतात, अप ट्रेंड चालू आहे सध्या आणि हा ट्रेंडिंग चॅनल आहे. ऑलराईट. तर डाऊन ट्रेंडमध्ये पण सुद्धा ह्या लेवलमध्ये जर सपोज एखादं इन्स्ट्रुमेंट ट्रेड होत असेल ना फॉर डाऊन साईड, म्हणजे असं पकडू शकते की तो लोअर लो बनवतोय, तर मग आपण त्याला काय बोलू शकतो, डाऊन ट्रेंड चॅनल. तर आत्ता जर बघितलं ना तर बिटकॉइन हा अप ट्रेंड चॅनलसाठी ट्रेड होतोय आपण जर बघितलं तर ही गोष्ट फर्स्ट आपण कन्सिडर केली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्यासाठी ना सपोर्ट आणि रेसिस्टन्स इम्पॉर्टंट असतात. जसं की हा जो सपोर्ट आहे ना, म्हणजे हे ज्या डॉटेड लाईन आहेत ना याला आपण प्रिव्हियस स्विंग लोला सपोर्ट बनवलेलं असतं आणि प्रिव्हियस स्विंग हाय जो आहे ना त्याला आपण काय बनवलेलं असतं, त्याला रेसिस्टन्स बनवलेलं असतं. सपोर्ट अँड रेसिस्टन्स म्हणजे काय, इट्स अ व्हेरी बेसिक कन्सेप्ट. 1 मिनिटामध्ये समजून सांगतो. सपोर्ट अँड रेसिस्टन्स म्हणजे ज्या लेवलपासून प्राईस रिजेक्ट झाली ना त्याला रेसिस्टन्स बोलतात, आणि ज्या लेवलपासून प्राईस अगेन वरती जाते ना आणि तिथं सपोर्ट घेते ना, म्हणजे आपण बोलतो की या ठिकाणी बायर्स आहेत मार्केटमध्ये किंवा बाहेर ते इन्स्ट्रुमेंट सध्या ह्या लेवलला बाय करते, तर या ठिकाणी त्या इन्स्ट्रुमेंटचं सपोर्ट आहे. तर आपण याला काय बोलतो, सपोर्ट. आणि याला काय बोलतो आपण, ज्या ठिकाणी वरच्या लेवलला जाऊन अगेन मार्केट रिजेक्ट होतं किंवा प्रिव्हियसली रिजेक्ट झालेलं आहे त्याला आपण काय बोलतो, तर त्याला आपण या ठिकाणी रेसिस्टन्स बोलतो. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रायमरी मूव्ह आणि प्रायमरी मूव्ह, त्यानंतर चॅनल कोणतं चालू आहे, अप ट्रेंड चॅनल चालू आहे का डाऊन ट्रेंड चॅनल चालू आहे, त्याच्यानंतर सपोर्ट अँड रेसिस्टन्स. आता जर बघितलं ना तर या ठिकाणी आपल्याला सपोर्ट दिसतोय, या ठिकाणी प्रिव्हियस रेसिस्टन्स होता, आता तो सपोर्ट बनायचा प्रयत्न करतोय, आणि या ठिकाणी प्रिव्हियस रेसिस्टन्स होता. ऑलराईट. तर या ठिकाणी देखील आता एक रेसिस्टन्स क्रिएट झालेला आहे. तर हे कन्सिडर करून आपण या ठिकाणी ट्रेड करणार आहे. आता आपला बॉट जो आहे ना, बॉटने आपल्याला या ठिकाणी सेल सिग्नल दिला होता, अगेन या ठिकाणी आपल्याला बाय सिग्नल दिला होता, अगेन या ठिकाणी काय करतोय, तो बाय सेल सिग्नल क्रिएट करतोय. म्हणजे हा जो झोन आहे ना, ह्या झोनमध्ये आपल्याला सध्या ट्रेड नाही करायची. ह्या झोनमध्ये जेवढे ट्रेड असतील ना आपण ते ट्रेड काय करतोय, अवॉइड करतोय. छोटासा आहे ना ट्रायल ट्रेड करतोय. आता जर बघतो ना या ठिकाणी मी अजूनपर्यंत एंट्री केलेली नाही आहे. या ठिकाणी जर बघितलं ना रात्री 3500 रुपयाचा प्रॉफिट जनरेट करू शकलो होतो मी. तर या ठिकाणी जर बघतोय ना तर 10 वाजता मी 3500 रुपयाचा प्रॉफिट जनरेट करू शकलो होतो. हा व्हिडिओ मी थोड्या वेळाने टाकणार आहे. आता सध्या जर बघतोय ना आपण तर बिटकॉइन आहे ना अपसाईड ट्रेंडसाठी ट्रेड होतोय आणि जबरदस्त अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला शो होते. तर ट्रायल एंट्री करतोय. या ठिकाणी मी थोडेसे ना बिटकॉइनची 0.50च्या क्वांटिटीने मी ॲड करणार आहे. या ठिकाणी मी 3500 रुपयाचा प्रॉफिट जनरेट करू शकलो होतो. तो जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला दिसेल. तर या ठिकाणी मी रात्री देखील ट्रेडिंग केली होती. 3500 रुपयाचा प्रॉफिट जनरेट करून मी या ठिकाणी त्यावेळेस काय केलं होतं, तो ट्रेड क्लोज केला होता. तर या ठिकाणी मी काय करतोय, एक स्मॉल क्वांटिटी बाय करतोय, 0.10च्या लॉटनीच बाय करणार आहे. तर थोडंसं आहे ना एक होप येण्यासाठी किंवा आपण बोलू शकतो आता थोडंसं, कारण मी ना या ठिकाणापासून जवळजवळ या ठिकाणापासून काय करतोय, मी बिटकॉइनला वॉच करतोय. तर मी एंट्री केलेली नाही आत्तापर्यंत, तर मी थोडीशी ना एक एंट्री करून काय करतोय, कॉन्फिडन्स जनरेट करतोय. भलेही लॉस जरी झाला ना 400-500 रुपये किंवा 1000 रुपयाचा, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट ट्रेड जो आहे ना मार्टिंगा स्ट्रॅटर्जीनी 0.5च्या रेंजने आपण त्या ठिकाणी मग काय करतोय, बाय करतोय. आणि या ठिकाणी आपण काय करू, टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करून घेऊ, जेणेकरून काय होईल, रॅपिड मूव्ह जर आली ना तर आपला जो स्टॉप लॉस आहे ना तो वाचला जाईल. तर फर्स्ट आपण काय करतो, नेहमीप्रमाणे जसं आपण स्टॉप लॉस सेट करून घेतो ना, तर या ठिकाणी आपण काय करतोय, स्टॉप लॉस आपला सेट करून घेतोय. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आपलं जे टार्गेट आहे ना ते सेट करून घेणार आहे. आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे. आपलं टार्गेट हे आहे 1800 रुपयाचं टार्गेट आणि 1800 रुपयाचा स्टॉप लॉस. डाऊनसाईड ट्रेडिंग चॅनल जर बघितलं ना तर सध्या तयार झालेला आहे. तर या ठिकाणी काय होतं आहे, डाऊनसाईडसाठी सध्या बिटकॉइन ट्रेड होतं आहे. आणि जर आपला बॉट जर बघतोय ना तर बॉटनी देखील या ठिकाणी सेल साईडचा सिग्नल जनरेट करून दिलेला आहे. तर कदाचित आपला या ठिकाणी स्टॉप लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आपण काय करू, या ठिकाणी जसे स्टॉप लॉस होईल ना आपली पोझिशन रिव्हर्स करू. अदरवाईज मग अगेन या ठिकाणी जर रॅपिड मुवमेंट येत असेल ना तर अगेन अपसाईडसाठी आपण काय करू, एक मुवमेंट घेण्याचा प्रयत्न करू. कसं ट्रेड करायचा किंवा कसं ट्रेडिंग केली पाहिजे ना बिटकॉइनमध्ये किंवा नॉर्मल इन्स्ट्रुमेंटमध्ये, तर मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगतो. आपल्याला या ठिकाणी 2-3 गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, प्रायमरी ट्रेंड कुठला आहे, म्हणजे अप ट्रेंड चालू आहे का डाऊन ट्रेंड चालू आहे, ही गोष्ट आपल्याला ओळखायची. ती कशी ओळखली जाते, जसे ही स्विंग लो जे आहेत ना, कंटिन्युअसली स्विंग लो जर प्राइस ॲक्शन क्रिएट करत असाल ना तर असं समजून घ्यायचं की या ठिकाणी काय आहे, अप ट्रेंडचा चॅनल क्रिएट झालेला आहे. मग आपण काय करायचं, अपसाईडसाठी या ठिकाणी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि ट्रेड जो घेत असेल ना आपण तो,
तर आपण या ठिकाणी नाही घ्यायचा, म्हणजे रेसिस्टन्सला किंवा टॉपला नाही घ्यायचा. जर बॉटमला जर येऊन जर कन्फर्मेशन भेटून अगेन वर जात असेल ना, तर आपला जो एंट्री आहे ना, आपली एंट्री ह्याच लेवलला झाली पाहिजे. आपली एंट्री जर रेसिस्टन्सला झाली ना, तर कदाचित या ठिकाणी स्टॉप लॉस होतात. तर या प्रकारे आपण काय शोधायचं, पहिलं प्रायमरी ट्रेंड शोधायचा. प्रायमरी ट्रेंड या ते अप ट्रेंडला चालू आहे की डाऊन ट्रेंडला चालू आहे, ही गोष्ट तुम्हाला ओळखता आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय ओळखायचं सेकंड. तर त्याच्यानंतर आपण सेकंडरी काय ओळखायचं, सपोर्ट आपण मार्क करून घ्यायचे. हे जे सपोर्ट असतात ना, आपला जो बॉट आहे ना, तो आपल्याला ॲटोमॅटिकली सपोर्ट अँड रेसिस्टन्स या ठिकाणी मार्क करून दिसतो. हे जे डॉट 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 आहेत ना, हा काय झाला, हा रेसिस्टन्स झाला. म्हणजे ह्या लेवलपासून प्रिव्हियस स्विंग जो लो आहे ना, त्याला ॲटोमॅटिकली तो काय करतो, मार्क करतो. जसं की हा प्रिव्हियस स्विंग हाय होता, तर या ठिकाणी देखील मार्क केलं होतं. तर हा जो आहे ना, या ठिकाणी देखील मार्क करून देणार आहे आपल्याला. तर अशा प्रकारे प्रिव्हियस स्विंग हाय, प्रिव्हियस स्विंग लो आपला बॉट मार्क करून देतो. त्या पद्धतीने आपण प्रिव्हियस स्विंग आणि प्रिव्हियस लो जे आहेत ना, त्या ठिकाणी कमी क्वांटिटी ट्रेड करायचं. जसं की मी या ठिकाणी ना एक बायचा ट्रेड घेतला होता, तर कमी क्वांटिटीत घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण जर ट्रेडिंग करत असाल ना, तर डेफिनेटली तुमचा ॲटोमॅटिकली एज येऊन जातो. तर जर प्रॉफिट बघतोय ना, तर 700 750 ह्या लेवलचं चालू आहे. मार्टिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, मी तुम्हाला समजून सांगत होतो. तर या ठिकाणी सपोज असं पकडू की या ठिकाणी आपण एक लॉट बाय केलेला आहे. अगेन प्राईस थोडीशी खाली आली, तर या ठिकाणी आपण काय केलं, अगेन दुसरा लॉट केला. थोडीशी प्राईस खाली आली, तर अगेन तिसरा लॉट बाय केला. अगेन या ठिकाणी प्राईस आली, चौथा लॉट बाय केला. तर आता फर्स्ट लॉट जेव्हा आपण बाय केला होता ना, तर ॲव्हरेज प्राईस आपली ही होती. सेकंड लॉट आपण या ठिकाणी बाय केला ना, तर ॲव्हरेज जो येतो ना आपला ह्या ठिकाणी येतो, म्हणजे ॲव्हरेज बाय प्राईस. अगेन थर्ड लॉट ज्यावेळेस आपण बाय करतो ना, तर ॲव्हरेज प्राईस आपल्याला ह्या लेवलला येईल. अगेन फोर्थ लॉट जर आपण बाय करतोय ना, तर आपला ॲव्हरेज ह्या लेवलला येईल. तर अशा प्रकारे मार्टिंगल स्ट्रॅटर्जी यूज केली जाते. म्हणजे अपसाईड जे आहेत ना, अपसाईड जरी थोडी मुवमेंट जरी या ठिकाणी झाली ना, सपोज जर आपण आता सपोज असं करू की फोर्थ लेवलच्या मार्टिंगलला होतं, मग आपल्याला फक्त एवढंच अपमूव पाहिजे, तर आपण ॲटोमॅटिकली प्रॉफिटमध्ये उरायलो. कारण आपण जी केलेली ना ॲव्हरेजिंग करत चाललेलो आहे डाऊन साईडसाठी, तर त्याला मार्टिंगल स्ट्रॅटर्जी म्हणतात. पण आपण मार्टिंगल स्ट्रॅटर्जी कशामध्ये यूज करतो, आपण मार्टिंगल स्ट्रॅटर्जी ही ना एक्झिक्युशनमध्ये तर आपण मार्टिंगल स्ट्रॅटर्जी आहे ना, ती एक्झिक्युशनमध्ये टाकतो. तर ती कशी टाकतो मी तुम्हाला सांगतो. जसं की मी स्टार्टिंग करताना 0.50च्या लॉटनी बिटकॉईन जो आहे ना, तो बाय करतो. आणि सपोज माझा या ठिकाणी जर स्टॉप लॉस हिट झाला ना, तर मी काय करतो, एका लॉटनी अगेन बाय करतो. तर अगेन या ठिकाणी जर स्टॉप लॉस हिट झाला ना, तर अगेन मी काय करतो, 2 लॉटनी बाय करतो. अगेन या ठिकाणी जर माझा स्टॉप लॉस हिट झाला ना, तर या ठिकाणी मी 4 लॉटनी बाय करतो. म्हणजे मी काय करतो, माझी जी क्वांटिटी आहे ना, ती डबलिंग करत चालतो. जसं की या ठिकाणी 4 आहे ना, मग मी 8नी करणार. मग एकदा जरी मला या ठिकाणी प्रॉफिट जरी झाला ना या लेवलला, तर माझं जे ॲटोमॅटिक जेवढे मला लॉस झालेले ना, ते एकाच लेवलनी सगळे काय होतात, भरून निघतात. तर त्याला काय बोलतात, एक्झिक्युशनची हे बोलतात, स्ट्रॅटर्जी बोलतात. तर ह्या पद्धतीने मी एक्झिक्युशन स्ट्रॅटर्जी वापरतो. सुरुवात मी जी करतो ना, तो 0.50नी करतो. आणि जनरली जर ट्रेडमध्ये रिस्क असेल ना, तर 0.10 देखील मी या ठिकाणी काय करून टाकतो, एंट्री करतो. जेणेकरून काय होईल, कन्फर्मेशन भेटेल किंवा कॉन्फिडन्स येतो एंट्री करण्यासाठी. जसं की या ठिकाणी मी कधीपासून तर एंट्री करण्याचा प्रयत्न करत होतो, मला एंट्रीच भेटली नाही ना. या ठिकाणी मी काय केलं होतं, एक एंट्री केली होती 0.10च्या लॉट. मग आता नेक्स्ट काय करणार आहे, जो पण माझा टार्गेट होईल या ठिकाणी किंवा स्टॉप लॉस होईल ना, मी लगेच 0.50च्या लॉटने या ठिकाणी मी एंट्री करायला चालू करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण मार्टिंगल स्ट्रॅटर्जी सुद्धा यूज केली पाहिजे. हा सुद्धा आपल्यासाठी एज ठरतो. ते बिटकॉईन आहे ना, बिटकॉईनने अपसाईड दाखवली होती आपल्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला जवळ 800-900 रुपयाचा प्रॉफिट दिसत होता. त्याच्यानंतर आत्ता जर बघतोय तर -300, 350, 400 रुपये चालू आहे. तर आपण या ठिकाणी काय करतोय, स्टॉप लॉस सध्या शिफ्ट करतोय आणि या ठिकाणी आपलं टार्गेट शिफ्ट करतोय. तर अशा प्रकारे जो आहे ना आपला ट्रेड आता सध्या आपण काय करतोय, मॅनेज करतोय. आणि या ठिकाणी ना थोडंसं रिजेक्शन भेटते आपल्याला अपसाईडपासून. तर या ठिकाणी रेसिस्टन्स देखील क्रिएट झालेला दिसतोय. सेल सिग्नलसुद्धा आपल्या बॉटनी दाखवलेला आहे. तर मला वाटतं ही जी इम्पल्सिव्ह मूव्ह होती ना, कदाचित ही सेल ऑफ होऊ शकते. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपले टार्गेट आणि स्टॉप लॉस जे आहे ना, ते जवळजवळ आणतोय. जेणेकरून आपला जो लॉस आहे ना, तो या ठिकाणी काय होईल, कमी होईल. ना ती स्क्वेअर अप करतोय आणि या ठिकाणी थोडंसं सपोर्ट दिसतोय मला. त्याच्यामुळे ना स्क्वेअर अप करण्यासाठी मी थांबतोय. अदरवाईज थोडंसं आहे ना माझ्यासाठी ना आता डाऊन साईडचे सिग्नल क्रिएट होत आहेत. तर या ठिकाणी मी ना आपली पोझिशन एक्झिट करतोय आणि डाऊन साईडची मुवमेंटसाठी ना मी या ठिकाणी आपला जो बिटकॉईन आहे ना, तो या ठिकाणी शॉर्ट करतोय. आणि त्याचा जो स्टॉप लॉस ठेवणार आहे ना मी, तो प्रिव्हियस स्विंग जो हाय आहे ना, तो आपला असणार आहे. तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे, आपला बिटकॉईन जो आहे ना, तो शॉर्ट केलेला आहे. त्याचं टार्गेट जे आहे ना आपण, तर अशा प्रकारे आपण काय करतोय, त्याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट केलेला आहे 7,000. नाईस. या ठिकाणी जर थोडीशी जर रिट्रेसमेंट जर आली ना, तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. 8,000, 9,000, 11,000, 12,000, 13,000, 14,000. थोडासा खाली थोडासा सपोर्ट क्रिएट नको करू. थोडं मुवमेंट आली होती. कदाचित या ठिकाणी आपला जो टार्गेट जे आहे ना,
ते हिट पण झालं असतं, पण एक रॅपिड अपसाईडची मुवमेंट आली, त्याच्यामुळं या ठिकाणी आपलं टार्गेट राहून गेलं आहे. आणि आत्ता हिटच होतं आहे ते 9,000 10,000. कमॉन बिटकॉइन कमॉन. म्हणजे मी असं बोलू शकतो की आपलं टार्गेट आहे ना जवळजवळ 300-400 रुपयांनी चुकलेलं आहे. अदरवाईज आपलं टार्गेट आहे ना डेफिनेटली या ठिकाणी हिट झालं असतं. तर डायनेमिक अप्रोचने आपण काय करू या ठिकाणी, एकतर एक्झिट करण्याचा प्रयत्न करू, अदरवाईज मग आपला ट्रेलिंग जो स्टॉप लॉस आहे ना तो कॉस्ट टू कॉस्ट आणण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या ट्रेडमध्ये प्रॉफिट पण नाही होणार, लॉस पण नाही होणार. पण स्टील जर आत्ता सध्या जर प्राईज ॲक्शन बघतोय ना आपण, तर आपल्यासाठी पॉझिटिव्हली ट्रेड होती ती. या ठिकाणी जर कदाचित रिव्हर्सल जर आला ना, फास्ट रिव्हर्सल, तर मी ह्या ट्रेडमधून इन्स्टंट एक्झिट मारणार आहे. या ठिकाणी मी काय करतो, 4,000चा ट्रेलिंग स्टॉप लॉस शिफ्ट केलेला आहे या लेवलला. तर एक तर टार्गेट हिट होईल, नाहीतर आपल्याला एक तर 15,000 रुपये 200 रुपये आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट होईल. अदरवाईज आपल्याला या ठिकाणी 4,300चा प्रॉफिट जनरेट झालेलं दिसेल. जे पण होईल आपण ॲक्सेप्ट करायचं. डायनेमिक अप्रोचने या ठिकाणी आपला जो प्रॉफिट, आपली जी पोझिशन आहे ना ट्रेड, तो आपण या ठिकाणी मॅनेज केलेला आहे. ट्रेड मॅनेज करण्याची पद्धत कोणती होती, तर आपण आत्ता ट्रेलिंग स्टॉप लॉस जो आहे ना आपल्या एंट्री प्राईसच्या खाली ढकललेला आहे 5. ओके ठीक आहे. या ठिकाणी आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झालेला आहे. अगेन जर आपण या ठिकाणी बघतोय ना, तर एक अपसाईडची मुवमेंट येण्याचे चान्सेस आहे. तर मी काय करतो या ठिकाणी, आपला जसंही सिग्नल जनरेट झालेलं दिसेल ना आपल्याला, सपोर्ट घेऊन काय करते, प्राईस वरती जाण्याचा प्रयत्न करते. आणि 1 लाखाची जी लेवल तयार झालेली नाही, सायकोलॉजिकल लेवल तयार झालेली, मला वाटतं की बिटकॉइन आहे ना या करंट ट्रेडिंग सेशनमध्येच आहे ना बिटकॉइन 1 लाखाच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण काय करू या ठिकाणी, अपसाईडचा मुवमेंटचा प्रयत्न करू. टाईम इज 11:41. वेळ बघतोय ना, तर आपण 11:41 झालेले आहे. तर आपला बॉट या ठिकाणी लास्ट सिग्नल होता. आपला बॉट तर आता आपल्याला सिग्नल प्रोव्हाइड करणार नाही आहे, कारण त्याची फंक्शनॅलिटी 11:30पर्यंतच आपण ठेवलेली. तर आपण काय करू या ठिकाणी, बिटकॉइनला अपसाईड मुवमेंट करण्यासाठी ना या ठिकाणी आपण अगेन बिटकॉइन बाय करण्याचा प्रयत्न करू. तर जशी अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल ना, मी या ठिकाणी बिटकॉइन काय करतोय, बाय करतोय विथ सेम क्वांटिटी. पण प्रॉब्लेम हा जो आहे ना, आपण काय करतोय, तो जो ट्रेड आहे ना आपला अगेन्स्ट ट्रेंड घेतोय. म्हणजे ही जर बघितली ना आपण, डाऊन साईड चॅनल क्रिएट झालेला आहे. तर हे एक हर्डल आपल्यासाठी असू शकतं. अदरवाईज मला नाही वाटत कुठलंही हर्डल आपल्यासाठी असू शकतं या ठिकाणी आहे. तर आपण काय करतो या ठिकाणी, एक कमी क्वांटिटीमध्ये ना बिटकॉइन या ठिकाणी बाय करतोय. त्याचा टार्गेट आणि स्टॉप लॉस देखील आपण त्याच पद्धतीने ठेवतोय. तर आपण पहिल्यांदा काय करतोय, आपण त्याचा स्टॉप लॉस ठेवण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आत्ता वेळ झाली 11:53. या ठिकाणी आपण काय केलं होतं, एक एंट्री बनवली होती अपसाईडसाठी ह्या लेवलला. आणि हे टार्गेट होतं आपलं. फर्स्ट ट्रेड जर आपण बोलतोय ना, तर हे टार्गेट होतं आपलं. आणि या ठिकाणी आपलं टार्गेट न होता आपलं काय झालं, या ठिकाणी आपला स्टॉप लॉस नाही झाला, तर मी या ठिकाणी अर्ली एक्झिट केली होती. तो फर्स्ट ट्रेड झाला. त्याच्यानंतर सेकंड ट्रेड आपण ॲनालिसिस करू. त्यानंतर मी या ठिकाणी शॉर्ट पोझिशन क्रिएट केली होती. त्याच्यानंतर या ठिकाणाहून माझं म्हणजे टार्गेट जे आहे ना, तुम्ही व्हिडिओ परत बॅक जाऊन बघू शकता. या ठिकाणी मी काय केलं होतं, तर स्टॉप लॉस ठेवला होता या ठिकाणी एंट्री, आणि या ठिकाणी मी टार्गेट ठेवलं होतं. टार्गेटला प्राईस टच करून 200-300 रुपये राहिले होते. 15,000चा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट झाला असता. त्या ठिकाणी काय केल्यानंतर प्राईस रिव्हर्स झाली. या ठिकाणाहून मग मी जो माझा स्टॉप लॉस होता ना, तो काय केला, मी या ठिकाणी शिफ्ट केला. अगेन माझा जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे ना, तो हिट झाला. आणि आता जर बघतोय ना, तर या ठिकाणी काय झालं होतं आपल्याला, या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालं असतं. म्हणजे आता जर बोलतोय ना आपण 15,000 रुपये प्लसमध्ये असतो. आणि त्यानंतर काय केलं, या ठिकाणी अगेन मी ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ही ट्रेंड लाईन रिस्पेक्ट करायचं बोलून आपण काय केलं, ही ट्रेंड लाईन रिस्पेक्ट करणार आहे या हेतूने मी या ठिकाणी बाय या ठिकाणी मी बाय टाकला होता. त्याच्यानंतर जर बघतो ना, या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झाला. एक रॅपिड मुवमेंट आली ही. तर रॅपिड मुवमेंटमध्ये आपला जवळजवळ आहे ना या ठिकाणी 14,000चा स्टॉप लॉस हिट करावा लागला. आणि ते जर आता बघतोय ना, तर जी सायकोलॉजी आहे ना, ती पूर्ण टेम्पर्ड झालेली. कारण जर बघतो ना, या ठिकाणी मी थोड्याहून माझं टार्गेट राहिलं होतं. या ठिकाणी मी अगेन एंट्री केली. या ठिकाणी माझं स्टॉप लॉस, या ठिकाणी माझं टार्गेट हिट झालं. पण या ठिकाणी काय झालं, टार्गेट हिट नव्हतं. अगेन थोडेसे 400-500 रुपयांनी अगेन प्राईसवर गेली. ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. त्या ठिकाणी मला 4,000चा प्रॉफिट जनरेट झाला. अगेन डाऊन साईडला ट्रेड झाला. त्याच्यानंतर डाऊन साईडला या ठिकाणी मी या ठिकाणी अपसाईडला एंट्री केली होती. या ठिकाणी एकदम कमी मुवमेंटमध्येच माझा स्टॉप लॉस हिट झाला. म्हणजे आपण जर बघतोय ना, तर या ठिकाणी खूप आत्ता जर सध्याची जर सायकोलॉजी बघितली ना माझी, खूप जबरदस्त हॅम्पर झालेली. सायकोलॉजी इन द सेन्स ट्रेड सायकोलॉजी. नॉर्मली मी काय या ठिकाणी जर चेअरहून उठलो तर आय डोंट केअर अबाउट ट्रेडिंग. तर आत्ता जर सध्या बघतोय ना, तर मला आता रिव्हेंज ट्रेडिंग घेऊ वाटते. तर म्हणजे हा मुद्दा मी का सांगतोय, तर कारण आत्ता जर बघितलं ना आपलं अकाउंट, आपण हे जे अकाउंट आहे ना, 21वरून आपण जवळजवळ आहे ना 1,20,000 जवळजवळ 1,70,000, म्हणजे आजचा जो टॉप आहे ना, तो 1,70,000चा होता. 1,70,000 आपण काय केलेलं या ठिकाणी जवळजवळ
4 ते 5 दिवसामध्येच आपण काय केलेलं आहे, गेन केलेलं आहे. आणि आजचं जर बघितलं ना, ऑन एन ॲव्हरेज जर आपण प्रॉफिट बघितलं ना, तर 10Kचा आहे. आणि आजचा जर ओव्हरऑल जर लॉस बघितला ना, तर 11,000चा सध्या आपण काय केलेला आहे, या ठिकाणी लॉस जनरेट केलेला आहे. तर आत्ता सध्या जर बघतो ना, रिव्हेंज ट्रेडिंग मला खूप करू वाटते. म्हणजे ॲज पर माय माइंड ना, आता मी जर ॲनालिसिस करतो ना माझी सायकोलॉजीचं, तर मला रिव्हेंज ट्रेडिंग करू वाटू राहिली. मला असं वाटू राहिलं का आता जो बिटकॉइन आहे ना, बिटकॉइन इकडून लवकर वरती जाईल किंवा इथून फास्ट मुवमेंट भेटेल. माझे गेलेले 14,000 रुपये जे आहेत ना, ते फास्ट मला या ठिकाणी रिकवर होतील किंवा हे होईल. आपण बोलतो ना, अशी मुवमेंट येईल, तशी मुवमेंट येईल. माझी जो माइंड आहे ना, आता सध्या काय झालेलं आहे, डिस्टर्ब म्हणजे डायव्हर्ट झालेला आहे. डायव्हर्ट इन द सेन्स फॉर मेकिंग ह्यूज प्रॉफिट. तर ते आता मी काय करणार आहे, आत्ता जर सध्या बघितलं ना आपण, तर 11:52 म्हणजे जवळजवळ 12च वाजत आलेले. या ठिकाणी सिग्नल जनरेट नव्हता झाला, तरी पण मी या ठिकाणी एंट्री केली होती. या ठिकाणी सिग्नल जनरेट झाला होता, 1:1च्या रेशोने आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस पण हिट होत होता. पण आत्ता जर सायकोलॉजी बघतोय ना आपण, तर सायकोलॉजी एकदम खराब झालेली. मग अशा टायमाला काय केलं पाहिजे ना जनरली ट्रेडर्सनी, तर मी तुम्हाला समजून सांगतो. अशा टायमाला आपली जी पण आत्ता स्ट्रिक चालू आहे ना, ती स्ट्रिक आपण इथंच थांबवली पाहिजे. जे पण आपली सायकोलॉजी आहे ना, तर ती अशीच थांबवली पाहिजे. ॲटलिस्ट जर तुम्ही नवीन ट्रेड करणार असाल ना, तर नवीन ट्रेडमध्ये तुम्हाला जवळजवळ 1 ते 2 तासाचा गॅप घेतला पाहिजे. नाहीतर काय होतं माहिती का, जवळजवळ आपण बोलतो ना, हे 90-95% ट्रेडर जे लॉस करतात ना, ते कोणते, ते हेच ट्रेडर आहे. ते आता रिव्हेंज ट्रेडिंग करत बसतील. आता इन केस जर आता मला जवळजवळ 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला माहिती का कसं ट्रेड मॅनेज केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी चालणार आहे, कुठल्या नाही चालणार आहे. मी नॉर्मल जर ट्रेडर असताना, जो बिगिनर आहे किंवा नवीन 1-2 वर्ष झाले ट्रेडिंग करतोय, तो आत्ताची पोझिशन जी आहे ना, ती कंटिन्युअसली रिव्हेंज करत बसला असता किंवा मार्केटला फाईट देत बसला असता किंवा आता रेड कॅन्डल येईन, आता ग्रीन कॅन्डल येईन किंवा इथं सपोर्ट क्रिएट झाला, इथं रेसिस्टन्स क्रिएट झाला. म्हणजे त्याचा जो माइंड आहे ना, खूप डिस्टर्ब झाला असता त्या ठिकाणी. त्यांनी त्याचे मानाचे ट्रेड या ठिकाणी काय केले असते, तयार करून या ठिकाणी त्यांनी ट्रेडिंग केली असती. तर आपल्याला आता मी तर ते नाही करणार. आता मी काय करतोय, आपलं जे पण अकाउंट साईज आहे ना, आता सध्या जर बघतो ना आपण, तर 1,60,000वर आपल्याला या ठिकाणी आपला प्रॉफिट जनरेट झालेला दिसतोय. आणि आपण ट्रेड समरी बघू. या ठिकाणी 14,000चा लास्ट या ठिकाणी ना लॉस होता. त्याच्यानंतर प्रॉफिटचं 4,000, 1,200, त्याच्यानंतर 3,000, 1,700, 4,000 मायनस, त्याच्यानंतर 2,700 प्लस, त्याच्यानंतर 5,000 प्लस, 2,100 प्लस, 160, त्याच्यानंतर 600 मायनस, 30,000 प्लस, त्याच्यानंतर 500 मायनस, त्याच्यानंतर 9,000 मायनस, त्याच्यानंतर 3,000 प्लस, त्याच्यानंतर 21,000 प्लस. अशा प्रकारे आपल्याला काय दिसतं, या ठिकाणी प्रॉफिट दिसतोय. आणि जनरली आपण जर बघितलं ना, तर चांगल्या स्ट्रिकमध्ये चालू आहे. मला ही स्ट्रिक मोडायची नाही आहे. त्याच्यामुळे मी काय करतोय, आत्ताची जी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आहे ना मॉर्निंगची, ती सध्या बंद करतोय. त्याच्यामुळे सायकोलॉजी अशी ठेवा ना तुम्ही, थांबले पाहिजे. तुम्ही जोपर्यंत थांबत नाही ना, तोपर्यंत तुम्ही परफेक्ट ट्रेडर नाहीच होऊ शकत. आणि तुम्ही मार्केटमधून पैसे जनरेट करू शकत नाही आहे. लकी भास्कर हा जर तुम्ही मूवी बघितला असेल ना, तर त्याच्यामध्ये तो जो म्हणजे हर्षद मेहताचा जो पिऊन होता ना, तो लकी भास्कर दाखवलेला आहे त्या मूवीमध्ये. म्हणजे ते कॅरेक्टरचं असेल. आणि त्याच्यानंतर हर्षद मेहता थांबला नाही. हर्षद मेहता कंटिन्युअसली स्कॅम करत गेला. पण तो लकी भास्कर आहे, तो देखील स्कॅम करायचा. पण त्यांनी ना त्याची जी आपण म्हणतो ना टाईमलाईन, ती ठरवली होती. त्यांनी त्याच लेवलपर्यंत त्याचा स्कॅम केला. आणि त्याच्यानंतर तो पूर्ण स्कॅम त्यांनी ना, म्हणजे कसा झाकणीचा आणायचा ना, कसा तो हाणून पाडायचा ना, त्याचा प्लॅन त्याच्यानंतर केला त्यांनी. तर अशा प्रकारे आपण पण हेच करतोय. आपण पण ट्रेडिंगमध्ये ही सायकोलॉजी वापरली पाहिजे. ठीक आहे, थोडंफार होत असतं. 5 दिवसातून एकदा लॉस झालेला आहे, 4 दिवसातून एकदा आपल्याला एका सेशनमध्ये लॉस झालेला आहे. तर आपण काय केलं पाहिजे, जर सपोज लॉस वगैरे झाला ना, तर ट्रेडिंग सेशन क्लोज केला पाहिजे. तर रात्रीचं जे ट्रेडिंग सेशन आहे ना, ते मी या ठिकाणी कंटेक्ट करणार आहे. आणि आत्ता जो व्हिडिओ आपण बघणार आहोत ना, तो प्रिव्हियस म्हणजे कालच्या दिवसाचा रात्रीचा आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला 3,500 रुपये प्रॉफिट जनरेट केलेला आहे ना, तो त्याचा व्हिडिओ आहे तो. तर तुम्ही आता त्या ठिकाणी देखील लर्निंग सांगितली, तो व्हिडिओ देखील तुम्ही त्या ठिकाणी बघा. त्या ठिकाणी देखील तुम्हाला लर्निंग भेटणार आहे. 9:46 झालेले आहे. या ठिकाणी आपण एक ट्रेड प्लॅन करतोय. ट्रेड प्लॅन करण्याचा जर आपण बघितलं ना, तर या ठिकाणी थोडासा रेसिस्टन्स क्रिएट झालेला आहे. आणि हा जो बिटकॉइन जर आता ॲनालिसिस करतोय ना, तर अप ट्रेंडला जवळजवळ यांनी दुसरा स्विंग दिला. आणि आता डाऊन साईडसाठी तो ट्रेड करतोय थोडाफार. तर आपण काय करतोय, हा सेल साईडचा सिग्नल जो आहे ना आपल्या बॉटनी जनरेट केलेला आहे, तर तो आपण काय करतोय, व्हॅलिड धरून आपण या ठिकाणी डाऊन साईडचा ट्रेड घेतोय. आपण एंट्री करताना या ठिकाणी मार्टिंगा स्ट्रॅटर्जी यूज करून 0.50ची स्टार्टिंगला सुरुवात करतोय. तर अशा प्रकारे आपण काय करतो, या ठिकाणी बिटकॉइन जो आहे ना, तो या ठिकाणी आपण शॉर्ट केलेला आहे. त्याचा जो टार्गेट स्टॉप लॉस जो आहे ना, तो आपण दरवेळेस जसं ठेवतो ना, जसं आपण पहिलं काय करतो, स्टॉप लॉस ठेवतो, तर त्या प्रकारे आपण काय करतोय, या ठिकाणी त्याचा स्टॉप लॉस ठेवणार आहे प्रिव्हियस स्विंग हायच्या अबाव त्याचा स्टॉप लॉस. आणि त्याचं टार्गेट जे आहे ना 1:1च्या रेशोनी जे पण काय असेल ना, ते आपण या ठिकाणी काय करतोय, मार्क करतोय. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आणि बिटकॉइन जर बघतोय ना, तर हायली व्होलेटाईल होता. खूप व्होलेटाईल बिटकॉइन ट्रेड करतोय सध्या.
तर त्याची रेंज व्हॉलेटिलिटीची खूप जास्त आहे. त्याच्यामुळे कदाचित आपला जो रिस्क अँड रिवॉर्ड आहे ना, तो थोडासा जास्त होतो आहे. 11,000चा टार्गेट आहे आणि 11,000चा या ठिकाणी आपण स्टॉप लॉस ठेवून आपण या ठिकाणी हा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. तर आता जर आपण काय करतोय, ट्रेड ॲनालिसिस करायचं जर ठरवलं ना, तर या ठिकाणी आपला फर्स्ट हार्डल आहे. या ठिकाणी कदाचित बिटकॉईन सपोर्ट घेऊ शकतो फॉर अपसाईड. तर हे एकच प्रॉब्लेम असू शकतो आणि या ठिकाणी जर रेसिस्टन्स बघितला ना, तर आपल्या टार्गेटच्या अबाव आपण या ठिकाणी ना, हे रेसिस्टन्स आपल्या या ठिकाणी क्रिएट झालेले दिसते. तर आपण काय करू, जसं ही डायनेमिक अप्रोचने या ठिकाणी एकतर आपण काय करू, जशी सिच्युएशन येईल ना त्या पद्धतीने आपल्या ट्रेडला रिॲक्ट करू. अदरवाईज मग जे पण आपलं रिस्क अँड रिवॉर्ड जे ठरलेला आहे ना, तो त्या या ठिकाणी काय करू, आपण फॉलो करू. आपण जर आता सध्या बिटकॉईनचं ॲनालिसिस करतोय ना, तर बिटकॉईनचं ॲनालिसिस आपण स्पॉटवर करू. तर या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, बिटकॉईन अगदी जबरदस्त व्हॉलेटिलिटी दिसलेली आहे आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी बिटकॉईनचा सपोर्ट आहे. तर या ठिकाणी जरी बिटकॉईन एक तर तरी बिटकॉईन टॅप करण्यासाठी आला पाहिजे, पण स्टील एवढी व्हॉलेटिलिटी असल्यामुळे आपला जो रिस्क अँड रिवॉर्ड आहे ना, तो खूप जास्त झालेला आहे. अराउंड 11,000चा स्टॉप लॉस आणि 11,000चा आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, टार्गेट ठेवलेलं आहे. कदाचित मला वाटतंय की जर बिटकॉईननी या ठिकाणी एकदा सपोर्ट जर घेतला ना, तर खूप रॅपिड मूव अपसाईडची येऊ शकते. आपला तो रिस्क अँड रिवॉर्ड जो आहे ना, तो फेवरेबल वाटत नाही मला. जो आत्ता बघितला ना, रिस्क अँड रिवॉर्ड खूप जास्त ठरलेला आहे. 11,000 टार्गेट आणि 11,000 ठिकाणी स्टॉप लॉस ठरलेला आहे. मार्टिंगल जरी वापरतोय तरी 0.50च्या लेवलला आपल्याला जवळजवळ 5,000 ते 6,000 रुपयाचाच प्रॉफिट अँड टार्गेट अँड स्टॉप लॉस या ठिकाणी शो झालं पाहिजे. तर अशा प्रकारे हा रिस्क अँड रिवॉर्ड ठेवून आपण काय करतोय, हा ट्रेंड सध्या आपण फॉलो करतोय. ऑलराईट, तर या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. 3500 रुपयाचं एक जबरदस्त डाऊन साईडची मुवमेंट आली होती आणि या ठिकाणी आपण जवळजवळ 3550 रुपये प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. तर